हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. सो मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा थर्ड वाला चॅप्टर, जो की आहे आपला अरिथमेटिक प्रोग्रेशन. याच्या आधीचे दोन चॅप्टर जे आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑलरेडी संपला आहे. आता आपण सुरू करू अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्यातले आपण आज बघू फर्स्ट वाला व्हिडिओ. सो सगळ्यात पहिले एखादी समजा का नंबर्स असतील तर सगळ्यात आधी तुम्हाला सिक्वेन्स म्हणजे काय असते ते समजणं आवश्यक आहे. आता सिक्वेन्स म्हणजे काय होते, कोणतेही असे नंबर्स आहेत. आता बघा 2, 4, 6, 8. आता मला सांगा 8 नंतर कोणता नंबर येईल, तर 8 नंतर नंबर येईल 10. हे तुम्ही ओळखू शकता. 10 नंतर कोणता नंबर येईल, तर 10 नंतरचा नंबर येईल 12. हे तुम्ही ओळखू शकता. त्याच्यानंतर समजा का फॉर एक्झाम्पल मी म्हटलो, इथं लिहिलो समजा का 2, 4, 8, 16. याच्या नंतर कोणता नंबर येईल, 2 नंतर 4 आला, 4 नंतर 8 आला, 8 नंतर 16 आला. म्हणजे याच्यामध्ये झाला काय, 2 चा डबल, 4 चा डबल, 8 चा डबल, मग 16 चा पण डबल म्हणजे किती, 32. हा पण तुम्ही ओळखू शकले. म्हणजे नेक्स्ट टर्म ज्याचा तुम्ही काढू शकता त्याला म्हणतो आपण सिक्वेन्स. काय म्हणणार आहोत त्याला आपण, सिक्वेन्स. नेक्स्ट टर्म ज्याचा आपण काढू शकतो त्याला म्हणतो आपण सिक्वेन्स. आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन, आता एखादा सिक्वेन्स जो आहे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन कधी असते, जेव्हा नेक्स्ट टर्म जो आहे तो तुम्ही ऍडिंग करून करता. एक स्पेशल नंबर, नेहमी तोच नंबर तुम्ही ऍडिंग करून समजा का नेक्स्ट वाला नंबर काढताय, तर त्याला म्हणतो आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन. जसा इथं +2 करत आहोत, इथं पण आपण 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 +2 करत आहोत. प्रत्येक सिक्वेन्स मध्ये सेम नंबर ऍडिशन करतो, त्याला म्हणतो आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन. जसा फॉर एक्झाम्पल आता मी अजून एखादा एक्झाम्पल इथे लिहिलो. इथं लिहिलो 1 नंतर 2 प्लस केलो, इथं लिहिलो मी 3 नंतर मी 3 प्लस केलो, इथं लिहिलो 3 + 3 6 नंतर मग मी 4 प्लस केलो, इथं लिहिलो मी 10 नंतर लिहिलो मी 15, म्हणजे इथं मी 5 प्लस केलो. आता इथं पण मी प्लस करत आहो, पण प्रत्येक वेळेस वेगळा नंबर मी प्लस करत आहो. जर मी वेगळा नंबर जर प्लस करत असेल तर हा आपला अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाहीये. सेम नंबर जर मी प्लस करत जाणार तर त्याला मी म्हणणार अरिथमॅटिक प्रोग्रेशन. जसा हा जो आहे हा माझा अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, पण हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही. हा नॉर्मल एखादा सिक्वेन्स आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का, नाही. जसा मी एखादा एक्झाम्पल लिहिलो, आता समजा का इथं 4, त्याच्यानंतर लिहिलो 8, त्याच्यानंतर लिहिलो समजा का मी 12 नंतर लिहिलो 16. जर याच्यात पाल तर मी इथं +4 केलं, इथं पण +4 केलं, इथं पण +4 केलं, त्यानंतरचा नंबर येईल 20, इथं पण मी +4च करेन. म्हणजे नेक्स्ट नंबर जो आहे तो मी सेम नंबर ऍडिशन करून भेटत आहे मला. याला म्हणतो आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन. समजलं एवढं. नेक्स्ट टर्म, समोरचा जो टर्म आहे तो कसा भेटत आहे मला, ऍडिशन करून. आता या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये समजा का मी एक प्रोग्रेशन लिहिलो 2, 4, 6, 8, 10, 6, 8, 10. आता याच्यामध्ये हा जो पहिला वाला नंबर दिसतोय, पहिला वाला टर्म दिसतोय, हा पहिला टर्म झाला, हा दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, पाचवा झाला. आता चांगले लक्ष द्या, एकदम कठीण वाली गोष्ट सांगत आहोत तुम्हाला. हा जो पहिला वाला टर्म आहे, टर्मचा आपण लिहितो टी. फर्स्ट वाला आहे म्हणून याला लिहितो मी T1. का लिहितो मी याला T1. इथं जसा आहे हा 4 जो आहे याला लिहितो मी T2. का लिहिणार याला मी T2. सेकंड टर्म हा जो आहे हा आपला थर्ड टर्म म्हणून याला म्हणतो मी T3. हा जो आहे हा आपला फोर्थ टर्म म्हणून याला लिहिलो मी T4. हा जो आहे याला म्हटलो मी T5. T1, T2, T3, T4, T5. फक्त टर्म कितव्या नंबरचा टर्म आहे तेच मी इथं लिहिलो. आय होप तुम्हाला एवढा क्लिअर असेल अरिथमॅटिक प्रोग्रेशन बद्दल. त्याच्यानंतर आता आपण थोडासा काहीतरी बघून घेऊ. इथं हा सिक्वेन्स बद्दल झाला. आता बघा इथं जो पॅटर्न, एखादा पॅटर्न भेटत आहे आपल्याला, पॅटर्न नुसार मी नेक्स्ट वाला नंबर काढू शकत आहोत. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन स्क्वेअर असा काही नाही, फक्त एक पॅटर्न भेटत आहे, त्यालाच काय म्हणतो मी अरिथमॅटिक प्रोग्रेशन. बघा हे सगळे पॅटर्न्स आहे, यालाच म्हणतो आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन. टर्म कोणता आहे, हा पहिला वाला T1, दुसरा वाला T2, T3, T4, यालाच आपण काय म्हणतो टर्म. त्याच्यानंतर कोणता अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, तर नेक्स्ट वाला टर्म मी सेम नंबरला ऍडिंग करून भेटत असेल तर त्याला काय म्हणतो आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके. हे बघा इथं सिक्वेन्स मध्ये इथं तुम्हाला डेफिनेशन पण दिली आहे. डेफिनेशन चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे. बघा आता हा जो आहे फॉर्म्युला आपला अजून यायचा आहे, 1 मिनिट. त्यानंतर काही गोष्टी आता तुम्हाला सांगून देतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधले. बघा आता कोणता टर्म जो आहे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे कसे ओळखू शकता तुम्ही. इथं मी एक सिक्वेन्स लिहितो 4,
8 12 16 डॉट डॉट डॉट. ओके, याच्यामधला बघा फर्स्ट वाला जो टर्म आहे T1 या हा आहे कोणता आपला 4. सेकंड वाला जो टर्म आहे T2 हा कोणता आहे आपला 8. थर्ड वाला जो टर्म आहे तो किती आहे आपला 12. फोर्थ वाला जो टर्म आहे तो किती आहे आपला 16. हा जो फर्स्ट वाला टर्म आहे यालाच मी प्रेमानं म्हणतो ए. का म्हणणार याला मी ए. आता जर तुम्ही या प्रत्येक टर्म मधला प्रत्येक कॉन्सिक्युटिव्ह टर्म म्हणजे एका आजूबाजूचे टर्म, या प्रत्येक कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला तुम्ही डिफरन्स काढाल, सबस्ट्रॅक्ट कराल, मायनस काढाल, तर तो सेम यायला पाहिजे. तेव्हाच हा प्रोग्रेशन, हा जो सिक्वेन्स आहे हा एपी असेल. का मग आता इथं का करतो मी सगळ्यात पहिले T2 मायनस T1 करणार मी. T2 काय पहा बरं 8 आणि T1 काय पहा बरं 4. मग T2 मायनस T1 म्हणजे काय 8 मायनस 4 म्हणजे इथं आला आपला 4. तशाच प्रकारे पहा T2 मधून मी T1 मायनस केलो, आता T3 मधून मी T2 मायनस करतो. T3 मायनस T2, T3 आहे माझा 12 आणि हा आहे 8. 12 मधून 8 गेले तरी पण किती राहिला 4. तसाच मी T4 मधून T3 मायनस करीन, T4 मायनस T3 म्हणजे 16 मायनस 12. 16 मायनस 12 चा आन्सर सुद्धा किती आला 4. म्हणजे प्रत्येक कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला जो मायनस आला, डिफरन्स आला, तो सेम आला. तर मग या डिफरन्सलाच म्हणतो आपण कॉमन डिफरन्स. काय म्हणणार त्याला आपण कॉमन डिफरन्स. आणि कॉमन डिफरन्सचा सिम्बॉल आहे डी. आणि इथं कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू काय 4. काय कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू 4. आय होप तुम्हाला एवढं लक्षात राहील. आता ही एक गोष्ट लक्षात ठेवा, फर्स्ट टर्म याला काय म्हणतो आपण ए आणि कॉमन डिफरन्स याला काय म्हणतो आपण डी. आता हा वाला जो प्रोग्रेशन आहे याच्याबद्दल थोडंसं अजून माहिती घेऊन घ्या. एक्सरसाइज आपली प्रॅक्टिस सेट मध्ये भरपूर जास्त कामात येणार आहे. जसं आता इथं फर्स्ट टर्म माझा होता T1 इज इक्वल टू मी ए लिहिलो, इथं काय आला आपला 4. T2 जो होता, आता पहा T2 मी कसा काढलो, या फर्स्ट टर्म मध्ये T1 मध्ये मी का केलो डी ऍड केलो. डी म्हणजे काय बघा बरं इथं कॉमन डिफरन्स. म्हणजे T2 इज इक्वल टू T1 प्लस डी आला. T1 काय होता आपला 4 प्लस डी किती आहे 4. 4 प्लस 4 किती 8. T2 ची व्हॅल्यू किती आली 8. T3 जर मला काढायचा असेल तर मी का करतो या T2 मध्ये डी ऍड करतो. म्हणजे नेक्स्ट टर्म काढायचा असेल तर मी का करतो आधीच्या टर्म मध्ये तो कॉमन वाला डिफरन्स ऍड करत जातो. पहा मग आता T2 ची व्हॅल्यू किती होती 8. कॉमन डिफरन्स डी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 4. डी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 4. 8 प्लस 4 किती 12. तशाच प्रकारे समजा का आता मला T4 ची व्हॅल्यू काढायची आहे. मग काय करू रे मी T4 साठी T3 मध्ये डी ऍड करेन मी. T3 काय पहा बरं 12. T3 ची व्हॅल्यू किती आली होती आपली 12. या 12 मध्ये मी डी ची व्हॅल्यू 4 ऍड करीन म्हणजे T4 ची व्हॅल्यू आली माझ्याकडे 16. आता T1 T2 T3 T4 एका मागे एक समजा का लिहिलो तर T1 काय आपला पहा बरं 4. T2 काय आपला 8. T3 काय आपला 12. त्यानंतर काय आपला 16. म्हणजे माझ्याकडे समजा का ए ची व्हॅल्यू आणि माझ्याकडे डी ची व्हॅल्यू असेल तरी पण मी एपी बनवू शकतो. माझ्याकडे एपी आहे तर मी ए आणि डी ची व्हॅल्यू काढू शकतो. माझ्याकडे ए आणि डी ची व्हॅल्यू आहे तर मग मी एपी बनवू शकतो. आय होप तुम्हाला एवढा क्लिअर असेल. याच्याच बेसिसवर फक्त आपली प्रॅक्टिस सेट 3.1 जी आहे सगळी काही आहे एकदम इझी आहे, पटकन आपली संपून जाणार आहे प्रॅक्टिस सेट. हा एवढा होता आपल्या एपी चॅप्टरचा बेसिक. याची जे प्रॅक्टिस सेट आहे 3.1 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण प्रॅक्टिस सेट 3.1 आहे जे संपवून टाकू आपण. इझी प्रॅक्टिस सेट आहे, पटकन उद्याच्या उद्याच तुम्हाला व्हिडिओ भेटेल. तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट नक्की करा. एपीचा हा चॅप्टर तुम्हाला सोपी वाटते, तुमचा जर ऑलरेडी झाला आहे तर सोपी वाटला की कठीण वाटला, आणि आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच सोपी इझी वाटेल याची मी गॅरंटी घेतो. तोपर्यंत थँक्यू सो मच.